मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज श्रावण शुक्ल पौर्णिमा शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट. कारागृहातल्या महिला बंद्यांकरता राखी बनवण्याचे प्रशिक्षण आणि रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधल्या साई भक्ताने 35 किलो वजनाची राखी केली साई चरणी समर्पित. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिलेला लखपती दिदी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला लाडक्या बहिणींनाही लखपती बनवायचं आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. राज्यातल्या महिला सक्षमीकरणाकरता महायुती सरकारकडनं लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. या योजनेचा 3,000 रुपयांचा पहिला हप्ता नोंदणीकृत बहिणींच्या खात्यात जमा झाला. महायुती सरकारने राज्यातल्या बहिणींना दिलेली ही रक्षाबंधनाची भेट ठरली. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाने अंधेरी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातल्या महिलांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लाभार्थी बहिणी ज्योती गिरी आणि रुपा केळकर यांनी फडणवीस यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. त्यावेळी प्रत्येक महिलेला लखपती बनवण्याचे ध्येय ठेवले असून आम्ही बहिणींना लखपती बनवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपा ठाणे व महिला मोर्चाच्या वतीने ठाण्यातल्या महाजनवाडी येथील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधण्याकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर बहिणींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेचे आर्थिक जीवन समृद्ध करण्याकरता महायुती सरकार प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये दिले गेले तर वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लेक लाडकी या योजनेतून मुलींना 18 वर्ष झाल्यावर 1 लाख रुपये मिळणार आहेत. STमध्ये अर्ध्या तिकिटात देखील प्रवास करता येत आहे. लाडक्या बहिणींना भक्कम आधार दिला जात आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती गिरी यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त केली. संसार सांभाळू शकणारी स्त्री जगालाही सांभाळू शकते, अशा शब्दात श्री फडणवीस यांनी महिलांचा गौरव केला. महिला सक्षमीकरणाकरता ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. तसेच ही योजना क्रांतिकारी योजना आहे आणि ठाणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत व 3.5 लाख महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. विरोधकांनी कधीही कोणाला काही दिले नाही म्हणून ते कोणता ना कोणता विषय काढतात, पण प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिली. या कार्यक्रमाला शहरातल्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाजनवाडी हॉल खचून भरला होता. शहरात सुमारे 100 एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. 100 एकरची वनजमीन अवघ्या 31 कोटींमध्ये विकण्यात आलेली असून त्यामध्ये अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे. या संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टच्या माध्यमातून ठाण्यात झालेल्या वनजमिनीचा घोटाळा उघडकीस आणण्याचे त्यांनी सूचक विधान केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ठाण्यामध्ये येत्या काही दिवसातच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे. महाराष्ट्रातली राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. 31 कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे, पण राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे, त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे आणि यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येईल. जवळपास 100 एकरपेक्षा अधिक जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल हे त्या बिल्डरला ट्विट वाचल्या समजेल. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तर या ट्रस्टच्या घोटाळ्यात कोण सहभागी असावे याची चर्चा मात्र रंगली आहे. प्रो गोविंदा सीझन 2च्या ट्रॉफीवर सातारा सिंघमने उमटवली विजयाची मोहर.
सलग दुसऱ्यांदा सातारा सिंगमने म्हणजे जय जवान गोविंदा पथकाने प्रो गोविंदा सीझन 2च्या चषकावर कोरले नाव. प्रो गोविंदा सीझन 2च्या चषकावर सातारा सिंगमने म्हणजे जय जवान गोविंदा पथकाने आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला 25 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सातारा सिंगमने म्हणजे जय जवान गोविंदा पथकाने प्रो गोविंदा सीझन 2च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. प्रो गोविंदा सीझन 2च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक कोल्हापूर किंग्स बालवीर गोविंदा पथक, तृतीय पारितोषिक लातूर लिजंड्स म्हणजे यश गोविंदा पथक, चौथे पारितोषिक अलिबाग नाईट्स श्री अग्रेश्वर गोविंदा पथक संघाला घोषित करण्यात आले आहे. या अनुक्रमे 15 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले. उर्वरित संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रो गोविंदा सीझन 2मध्ये सामील झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मराठी मातीतला खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो याचा मला अभिमान आहे. यामागे माझे सहकारी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे फार मोठे श्रेय आहे. हे दोघेही प्रो गोविंदाचे पाईक आहेत असे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी खेळाला व्यापक स्वरूप दिले. त्यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. सातारा सिंघम जेव्हा थरावर चढत होते तेव्हा तानाजी मालुसरे चढत आहेत की काय असं वाटत होतं. अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या. स्टार स्पोर्ट्स वाहिनीने प्रो गोविंदा सीझन 2चे प्रक्षेपण दाखवल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी आभार मानले. प्रो गोविंदा खेळाची व्यापकता वाढवण्याकरता राज्य सरकार कटिबद्ध आहे. गोपाळ कार्यालयाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. 75,000 गोविंदांचे विमा काढण्यात आले आहेत. गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, मात्र हा गोविंदा अपघातमुक्त करा असे आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी केले. तसेच स्पेनलाही आपले गोविंदा पथक सलामी देण्याकरता जाणार आहे. याकरता दहीहंडी समन्वय समिती खूप मेहनत घेत आहे असे ते म्हणाले. प्रो गोविंदा सीझन 2च्या अंतिम सामन्यात 16 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक गोविंदा पथकांनी उत्कृष्टपणे आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली. 33.69 मिनिटात थरावर थरथरत सातारा सिंघमने बाजी मारली. आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की मी पाहिलेले स्वप्न पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या टीमने सत्यात उतरवलं. गोविंदा हा खेळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या गोविंदांना प्रो गोविंदांच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले. मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या खेळास गती देण्याचे काम केले. राज्य शासनाने गोविंदा या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे आज हा खेळ एवढ्या मोठ्या व्यासपीठावर होतोय याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत आम्ही पोचवला आहे. मैदानात खेळला जाणारा खेळ आज इंडियन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या पाठिंब्याने प्रो गोविंदा हे व्यासपीठ तयार करण्यात आले. या व्यासपीठाच्या माध्यमातून गोविंदा खेळ देशभरात पोचला आहे. भविष्यात हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास आम्हाला नक्की यश मिळेल असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. प्रो गोविंदा सीझन 2च्या अंतिम सामन्याकरता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार श्री मिलिंद देवरा, सिद्धेश कदम, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, डोम सिनेयुग कंपनी संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियदवाला यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार उल्हासनगर मानेरे गावात वामन भोईर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने घराजवळ 2 गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानेरे गाव येथील विठ्ठल मंदिरासमोरच्या गल्लीत राहणारे प्रमोद उर्फ वामन भोईर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. मोटरसायकलवरनं एक जण आला. तो वामन भोईर यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीत घुसला. त्याने घरावर 2 गोळ्या झाडल्या. गोळीबार घरासमोर एवढ्या जवळ न करण्यात आला की खिडकी वाटे गोळी घरात गेली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. वामन भोईर यांच्या कुटुंबापैकी कोणीही जखमी झाले नाही. हा गोळीबार घाबरवायला होता की कोणाला मारण्याचे षडयंत्र होते, याबाबत अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत. ठाण्यातल्या मध्यवर्ती कारागृहात 133 महिला बंदी दाखल झालेल्या असून महिला बंद्यांकरता कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनानिमित्त कारागृहातल्या महिला बंद्यांकरता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट 2004 ते 9 ऑगस्ट 2004 या कालावधीत राखी बनवण्याचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर राखी बनवण्याच्या प्रशिक्षणाकरता स्वयंस्फूर्तीने 22 महिला बंद्यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सदर प्रशिक्षणात रेशमी धाग्यापासून क्रिस्टलमणी, रुद्राक्षमणी, गोंड्याची इत्यादी विविध प्रकारच्या 670 राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या राख्या कारागृहात विक्रीकरता ठेवण्यात आलेल्या आहेत. सदर राख्या विक्रीत येणारी रक्कम राखी प्रशिक्षणात सहभागी बंद्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी ठाणे पूर्व येथे 10 बेडचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोपरी येथे श्री मा बालनिकेतन शाळेच्या मागे असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र येथे डायलिसिस सेंटर तयार करण्यात आले आहे. या डायलिसिस केंद्रामध्ये सध्या 10 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या डायलिसिस केंद्रात रुग्णांवर फक्त 350 रुपयात उपचार करण्यात येतात. तर गरीब रुग्णांवर किंवा ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा पेशंटना राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेनुसार डायलिसिसचे उपचार विनामूल्य केले जातील. नाना पालेकर स्मृती समिती ही गेल्या 55 वर्षापासून रुग्णसेवेकरता काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या परळीतल्या 8 मजली इमारतीत 16 मशीनच्या माध्यमातून गेली 20 वर्ष डायलिसिस केलं जातं. याशिवाय कॅन्सर पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प किमतीत राहण्याची, जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते. नाना पालकर स्मृती समितीच्या ठाणे शाखेतर्फे कोरोना काळात सुमारे 200 गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय आजारी रुग्णांकरता लागणारे व्हीलचेअर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, वॉटर बेड, फोल्डिंग बेड यासह विविध प्रकारचे रुग्णोपयोगी साहित्यसुद्धा अल्पकिमतीत नाना पालकर स्मृती समितीच्या वृंदावन सोसायटी ठाणे इथल्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येते. ठाणे महानगरपालिका नाना पालकर स्मृती समिती आपल्याला आवाहन करते की ही माहिती सर्व गरजू डायलिसिस रुग्णांपर्यंत पोहोचवावी आणि अत्यल्प किमतीतल्या या डायलिसिसच्या उपचाराकरता पुढील पत्त्यावर आणि फोन नंबरवर संपर्क साधावा. ठाणे महानगरपालिका आणि नाना पालकर स्मृती समिती ठाणे संचालित डायलिसिस सेंटर यांचा पत्ता आहे नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र, कोपरी गाव, श्री मा बालनिकेतन शाळेच्या मागे, विठ्ठल मंदिराजवळ, ठाणे पूर्व. पिनकोड आहे 400603 आणि डायलिसिसच्या नोंदणीकरता मोबाईल क्रमांक 730 446 0696. खाडीकिनारी कांदळवन राखीव वनाची घोषणा केली असली तरी ही घोषणा कागदावरच असल्याचा भास ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठ रस्त्याकडे जाताना होतो आहे. वनविभाग आणि ठाणे महापालिका या दोन्ही आस्थापनांनी परिसरात राखीव वन असे फलक लावून कायद्याचा धाक दाखवला आहे. मात्र या कायद्याकडे दुर्लक्ष करून कांदळवनात केरकचरा, माती, खाडी, दगड, रॅबिट टाकण्यात येत आहे. त्यामुळे जैवसंपत्तीला धोका निर्माण झाला आहे. ठाणे शहरातल्या वाढत्या प्रदूषणामुळे मोकळे फिरण्याकरता मोजक्याच जागा असून ठाणे पूर्वेतल्या श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्यावर रस्त्यावर ठाणेकर मॉर्निंग आणि इव्हिनिंगला चालण्याकरता येतात.
सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीचा आनंद मिळत असल्याने कोपरीकरांबरोबर ठाणे पश्चिमेतून नागरिक देखील खास फिरण्याकरता येत असतात. पाऊस देखील उत्तम पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई झाली आहे. मात्र या हिरवाईचा फायदा अज्ञात व्यक्तींकडून घेतला जात असून रॅबिटचा भराव टाकण्याकरता घेत आहेत. या रस्त्यावर चालताना निसर्गाचा आनंद मिळतो. साप, मुंगूस, घोरपड, सोनेरी कोल्हा आदी प्राणी अधूनमधून दिसत आहेत. एका बाजूला वनसंपदा आणि जैवविविधता वाढत असताना दुसरीकडे कांदळवनात नको त्या वस्तू फेकून पर्यावरणात बाधा करताना दिसतात. स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वन विभाग आणि ठाणे महापालिकेने राखीव वन हा फलक देखील लावला आहे. या फलकावर कचरा फेकणे, अतिक्रमण, शिकार, झाड तोडणे, शेती आदी गोष्टी करण्यास मनाई केली आहे. उल्लंघन केल्यास कडक शासन करण्याचे या फलकावर लिहिले आहे. मात्र याकडे कानाडोळा करून बिल्डिंग मटेरियल, माती, खाडी, दगड आदी वस्तू टाकल्या जात आहेत. या संदर्भात ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले आहेत. कांदळवनाचे कोणी नुकसान करताना आढळून आले तर त्यावर कारवाई केली जाईल. स्वामी समर्थ रस्ता दुपारी आणि रात्रीच्या वेळी सामसूम असतो. याचाच फायदा घेऊन कांदळवनात माती, खाडी, प्लास्टिक, थर्माकोलसारख्या वस्तू फेकल्या जातात. वन विभाग, ठाणे महापालिकेने देखील या ठिकाणी राखीव वन असे फलक लावले आहेत, पण त्याची कोणाला भीती नाही. त्यामुळे कांदळवनांची नासधूस करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ज्यामुळे कांदळवनाची नासधूस करणाऱ्यांवर वचक बसेल. रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधल्या विलासपूर येथील साई माऊली परिवाराकडनं श्री प्रबोध यांनी श्री साईबाबांना साधारणतः 35 किलो वजनाची, 36 फूट लांब आणि 5 फूट रुंद अशी राखी समर्पित केली. याबद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसात ही राखी बनवली असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जडीबुटी आदींचे काम करण्यात आले आहे. श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली 9 नाण्यांची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे. प्रत्येक नाणे हे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते. तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे. या राखीचे श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. रोखणे सहज शक्य आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट. कारागृहातल्या महिला बंधनांकरता राखी बनवण्याचे प्रशिक्षण. आणि रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधल्या साई भक्ताने 35 किलो वजनाची राखी केली साईचरणी समर्पित. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.